कधी येत असते? अवस्था काय अशी कधी पाठवलं दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात. म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गै केलं जाणार नाही, यांच्यावर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना, आता हे डस्टबिनला आज कवर आले, ते कुठून आणले, कोणी आणले, कसे आणले? मी सकाळी 9:30ला फोन केलाय आणि 10:15 इथं डस्टबिनचा कव्हर येतोय. दूध पण आलं सर. दूध आज येतंय, तर झाडूवाला दोन झाडूवाले आज दिसत आहेत. मॅडमला नंतर कळतंय बुका अपायला येतोय, मला बुके स्वागतासाठी. पहा आमचा हॉस्टेलचा दुर्दशा. हे हा जो मूर्खपणा आहे ना, हा जो गोंधळ आहे ना, यांचं काही जाणणार नाही. या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे. कमीत कमी कुठं शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे. म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय. तुम्ही पाहाल यामध्ये जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हकालपट्टी करण्यात येईल. अवस्था काय अशी दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात. यांची अवस्था आहे. म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गै केलं जाणार नाही, यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि परवाच्या दिवशी समाज कल्याण आयुक्ताला सुद्धा पण त्यांनी ऐका, मी भोगले साहेबाला वारंवार भेटत असतो. माझा शिष्यवृत्तीवरती मी काम करतो. आधीपासून मध्ये सांगितलं लोकांनी मी काम करतो मराठवाड्यावर. तर अशी अवस्था आहे साहेब, 2.5 कोटीचा आपल्या टेंडर यांना मंजूर आहे. आम्हाला 1 महिन्यापूर्वीच आम्ही निवेदन दिलं होतं समाज कल्याणला, परंतु त्यांनी काहीच काम नाही केलं इथं. आज आम्ही मग त्यामुळे काल आंदोलन केलं आम्ही. त्या माध्यमातून आपल्यापर्यंत जाऊन पोहोचलं आणि तुम्ही विजिट दिली. याबद्दल आमचं सर्वांचं विजय तुमचे आम्ही धन्यवाद देतो. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा यावरती निविदा काढलेली नाही, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे, आयुक्ताला समाज कल्याण आयुक्त 26 तारखेला इथे येतील, सगळे व्हिजिट करतील. मोबाईल कमी पडणार नाही, तातडीने निधी दिला जाईल. परंतु असे अधिकारी असले तर या हॉस्टेलचं काही खरं नाही, हे माझं ठामपणे मत झालंय. एक सक्षम अधिकाऱ्याची सुद्धा या ठिकाणी नेमणूक केली जाईल.